नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात अनघा लिखिते यांच्या लेखणीतनं साकारलेली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, ऐकूयात अनघा लिखिते लिखित मेघा मल्हार. मेघा शांतपणे गॅलरीत उभी राहून रिमझिम बरसणाऱ्या पावसाचा आनंद घेत होती. हातात आलं घातलेला वाफाळलेल्या चहाचा कप होता. तेवढ्यात वीज कडाडते. तशी तिची आई तिला हाक मारते, मेघा, अगं ये मेघा, अगं बाहेर विजा चमकत आहेत, आत ये बहू. 32शी ओलांडली तरी आईसाठी आपली पोरं लहानच असतात. साहजिकच आहे म्हणा. मेघा आत येत म्हणते, अगं आई, मी काय लहान आहे का आता, नको काळजी करूस. हे ऐकल्यावर तिची आई सुरूच होऊन जाते, मग काळजी करणारा शोध की आता. मी आणि हे किती दिवस पुरणार आहोत. यांना पॅरालिसिस झाल्यापासून धावपळ करणारं कोणीच नाही. लोक तोंडावर पाठीमागे वाटेल ते बोलतात की आम्ही तुझं लग्न होऊ देत नाही. बोलता बोलता आईला रडायला येतं. मेघा तिच्या जवळ जाऊन तिला जवळ घेते आणि तिची समजूत काढते. आई, अगं लोकांना काय होतंय बोलायला, ते तुम्हाला तसं म्हणतात आणि मला काय म्हणतात माहिती आहे. तुझ्या आईवडिलांनी एवढं नवस करून जन्माला घातलं आणि तू त्यांचा सांभाळ नाही का करणार. तुझं लग्न झाल्यानंतर कोण बघणार त्यांच्याकडे. आई, आता तूच सांग की कुठल्या लोकांचं ऐकायचं, तुला बोलणाऱ्या का मला बोलणाऱ्या. आणि आई, आपण आपल्याला योग्य वाटेल तेच करायचं असं तूच शिकवलंयस ना. हो ग बाळा, तिच्या आईने तिला दुजोरा दिला. मेघाला आईनं बाळा म्हटलेलं खूप आवडतं. जगाच्या दृष्टीनं आपण मोठे झालो, पण आईनं प्रेमानं बाळा म्हटलं की कोणीतरी आहे अजूनही आपल्याला सांभाळायला, असं वाटून जातं. वडिलांची केविलवाणी नजर बरंच काही बोलून जाते. मेघा वडिलांजवळ जाऊन त्यांच्या आरामखुर्चीजवळ बसून त्यांच्या भोवती हात ठेवून त्यांच्या डोक्यावर डोकं ठेवून म्हणते, बी स्ट्रॉंग बाबा, समथिंग गुड विल टर्न अप. बाबा फक्त मंदसे हसतात. आई आणि बाबा, तुम्ही काळजी करू नका. मी जाईन उद्या शेखर सानेला भेटायला, पण माझ्या सगळ्या कंडिशन्स त्यांना मान्य असतील तरच मी होकार देईन, ओके. आईची कळीच खुलते. आज पहिल्यांदाच तिने कमीत कमी मुलगा पाहायला तरी होकार दिला. मुलगा तर नाही म्हणता येणार त्याला, कारण तो विधूर आहे, लहान मुलगा आहे त्याला. मेघासाठी कठीण आहे, पण तिचं ठरलेलं आहे. त्यांनी जर आईबाबांसोबत तिला स्वीकारलं तरच ती मुलाला स्वीकारणार. मेघा आईवडिलांची समजूत काढून तिच्या रूममध्ये जाते. विचार करत बसते, हा सगळा खटाटोप कशासाठी, तर फक्त समाजासाठी. लग्न नाही केलं तरी चालतं, पण लोक भंडावून सोडतात. अक्षरशः ज्यांची लायकीसुद्धा नाही ना, ते सुद्धा अक्कल शिकवतात. असं म्हणून तिने दीर्घ श्वास सोडला. ती खिडकीत उभी राहून रिमझिम पडणारा पाऊस न्याहाळत होती. मन दुःखी होतं. जुन्या आठवणी विचार केला तरी विसरता येत नाहीत. या पावसासारख्या बांध सोडून कोसळतात वर्तमानावर. मेघा भूतकाळात शिरते. किती सुंदर होता तो काळ. माझं आयुष्य अगदी नजर लागण्या इतकं मस्त सुरू होतं. नवसाची असल्यामुळे आई वडिलांची लाडकी, दिसायला अगदी नक्षत्रासारखी सुंदर. पुढे अभ्यासात पण फर्स्ट क्लास सोडला नाही. 11वीला ॲडमिशन घेतली आणि सुरू झालं स्वच्छंदी कॉलेज लाईफ. युनिफॉर्म नसल्यामुळे सगळ्या मैत्रिणी अगदी छान वेगवेगळ्या रंगाचे फॅशनचे ड्रेसेस घालायच्या. जणू रोज फॅशन शोच असायचा. मला तर गोऱ्या रंगामुळे सगळं शोभून दिसायचं. आधी शाळेत फक्त मैत्रिणी होत्या, पण कॉलेजमुळे मित्रसुद्धा झाले.
हळूहळू आमचा 4 जणांचा मस्तपैकी ग्रुप तयार झाला आणि 4 जणांचं मस्तपैकी बॉन्डिंगच झालं. त्यात होता मल्हार मोकाशी. 6'2" हाईट, जिममुळे मेंटेन शरीरयष्टी, गौरवर्ण. त्याच्या रूपावर भाळून तर मुली त्याच्याशी मैत्री करायला उत्सुक असायच्या. स्वभाव मनमिळावू, बोलण्यात हुशार, असं व्यक्तिमत्व ज्याला कुठे नाव ठेवायला जागा नव्हती. तो ग्रुपमध्ये आल्यापासून इतर मुलींचा जळफळाट व्हायचा. हळूहळू मेघा आणि मल्हार अशी आमची छान केमिस्ट्री जुळून आली. मल्हारचं सारखं मेघा मेघा सुरू असायचं. मला चिडवणं, खोड्या काढणं, पण माझ्याशिवाय पान नाही हलायचं. सगळ्यांना म्हणजे अगदी मला सुद्धा वाटायला लागलं होतं की मल्हारचं माझ्यावर प्रेम आहे. सुरुवातीला आमच्या सोबत मूव्ही, पिकनिक, शॉपिंगला जाणं असायचं. मग हळूहळू एकमेकांच्या आवडीनिवडी जपणं, एकटं फिरणं हे वाढलं. आम्हाला प्रायव्हसी आवडायला लागली होती. त्या आठवणींनी तिचे डोळे भरून आले. तेवढ्यात आई काही कामानं खोलीत आली. तशी ती भूतकाळातनं बाहेर आली. पटकन डोळे टिपले आणि विचारात गढून गेली की मल्हार का दूर गेला. बाबांना पॅरालिसिसचा अटॅक आल्यानंतर सगळं हळूहळू बदलत गेलं. बाबांची नोकरी गेली, आर्थिक परिस्थिती ढासळली, माझं कॉलेज बंद झालं. पार्ट टाईम जॉब करून एक्स्टर्नली परीक्षा देऊन शिक्षण पूर्ण केलं. हळूहळू मल्हार किंवा ग्रुपशी संबंध संपत गेला. एक दिवशी ऑफिसला दांडी मारून मल्हारला भेटायची इच्छा झाली, पण ते तिघेजण पिकनिकला गेल्याचं कळलं. खूप वाईट वाटलं त्या दिवशी. हे कसलं आलंय बॉन्डिंग. मला तर कोणीच विचारलं सुद्धा नाही, अगदी मल्हारनी सुद्धा. दुसऱ्या दिवशी मल्हारचा फोन आला. हां हॅलो, अगं काल फोन केला होतास? हो ना, अरे तुला भेटायची इच्छा झाली म्हणून केला होता. बरं आज भेटू ना मग नेहमीच्या हॉटेलमध्ये. नाही नको, आपण बीचवर भेटू. ओके पोहोच मग, असं म्हणत त्यांनी फोन कटसुद्धा केला. आधी मल्हार नेहमी म्हणायचा की तू तयार राहा, मी येतो घ्यायला. जुलै एंड असल्यानं पाऊस मस्त सुरू होता. ती विचार करत होती की काल मला न विचारता ट्रिपला गेलात तर आज माझी नाराजी दूर करण्यासाठी मनवेल की तो मला. नंतर मग एकमेकांच्या हातात हात घालून आम्ही चिंब भिजू पावसामध्ये. मग मी त्याला लग्नाबद्दल विचारीन आणि मला अपेक्षित उत्तर मिळेल. मी मोरपंखी कलरचा कुर्ता आणि ब्ल्यू लेगिन घातली आणि निघाले. आई गमतीनं म्हणाली, पावसात मोर कुठे निघालाय बागडायला. तिला मी मैत्रिणीचं नाव सांगितलं आणि निघाले. पण तिथे पोहोचल्यावर बघते तर काय, स्वप्ना, अनिमेश आणि मल्हार मस्त गप्पा मारत बसले होते. मला आलेलं बघून स्वप्ना म्हणाली, बघ मोर आला, आणि तिघही हसायला लागले. खरं तर स्वप्ना माझी बेस्ट फ्रेंड होती, पण आता त्या दोघांचं असणं मी ॲक्सेप्ट केलेलं नव्हतं, म्हणून त्यावेळी तिची मस्करी मी लाईटली नाही घेतली. मी म्हणाले, आज तुम्हाला पण बोलवलं होतं का मल्हारनी? मला वाटलं काल मी सोडून तुम्ही सगळे होताच की दिवसभर सोबत, का अजूनही मन नाही भरलं? स्वप्नाने लाईटली घेतलं, पण तिच्या लक्षात आलं की मी चिडली आहे. ती म्हणाली, सॉरी डिअर, आम्हाला वाटलं ऑफिसमध्ये बिझी असशील, पुन्हा घरचा व्याप. पण हॅलो, तू माझ्यावर चिडू नको हां. ज्याने ही ट्रिप प्लॅन केली त्याला बोल. त्यावेळी मल्हार ओशाळून म्हणाला, सॉरी मेघा, अगं मी US ला जाणार म्हणून ट्रीट मागत होते. गेट टुगेदर म्हणून मी ऑर्गनाईज केली होती. पण जसं स्वप्ना म्हणाली ना तसा मी सुद्धा विचार केला की तुला जमणार नाही, म्हणून मग नाही विचारलं मी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मला राग आला आणि धक्काही बसला. मी चिडूनच म्हणाले, आणि US बद्दल सांगावं सुद्धा नाही वाटलं का? का तू विचार केलास की मी बिझी असीन, मला वेळ नसेल ऐकायला? मल्हारकडे काही शब्द नव्हते. तेवढ्यात पावसानंही जोर धरला. अनिमेश म्हणाला, चला आपण एखाद्या स्टॉलवर जाऊ.
मल्हारनं माझा हात धरला आणि म्हणाला, चल मेघा." ते दोघे निघाले. मी रडत होते, पण पावसाच्या पाण्यामुळे माझे अश्रू त्यात सामावून गेले. मी त्याचा हात झटकला, परत निघाले. मी वेगानं धावत होते. मागून मल्हारचा आवाज, "मेघा थांब, मेघा थांब." पण त्याचा आवाज पावसाच्या आवाजात हळूहळू विरत गेला. चहाच्या टपरीवर गाणं वाजत होतं, "मेघा रे मत परदेस जा रे, आज तू प्रेम का संदेश बरसा रे." मेघाचं मन परत वर्तमानात आलं तर तेच गाणं FM वर सुरू होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता ती कराडला जायला निघाली. आईने बेसलक दिलं आणि म्हणाली, "पोचलीस की फोन कर ग, काकू वाट बघत असेल." 3-3.5 तासांचा प्रवास. डोक्यात असंख्य विचारांनी गर्दी केली होती. कालपासून पुन्हा मल्हारची का आठवण यायला लागली आहे? बाहेर हलका पाऊस सुरू होता. मन भरून आलं होतं. परत जावं, नको भेटायला त्या शेखर सानेला. पण आईला दिलेला शब्द पाळला पाहिजे. वाटल्यास त्यांना नाही सांगू आणि पुढे मग मस्त गणपतीपुळ्याला बाप्पाचं दर्शन घेऊ आणि मग रश्मीकडे जाऊ. कराडला पोहोचल्यावर मेघाचा चुलत भाऊ पराग घ्यायला आला होता. घरी पोहोचल्यावर मेघानं आईला कळवून टाकलं. काकू म्हणाली, "मेघा चल, फ्रेश हो, थोडं खाऊन घे, मग आपण निघू. 11 वाजता पोचायचं आहे सानेंच्याकडे." मेघानं काकूंची आज्ञा पाळली. बरोबर 11 वाजता मेघा, पराग आणि काकू सानेंच्याकडे पोहोचले. सानेंचं घर छान टुमदार होतं. समोर फुलांनी बहरलेली बाग, त्यावर पाळलेले ससे. ते ससे मस्त बागडत होते. 40शी जवळ पोहोचलेल्या एका व्यक्तीनं त्यांचं स्वागत केलं. भारदस्त व्यक्तिमत्व म्हणजे हाच शेखर साने असावा, तिच्या मनात आलं. शेखर मेघाकडे बघत मधाळ आवाजात म्हणाला, "नमस्कार, मी शेखर." मेघा ओशाळली. पराग तिच्याकडे बघून गालातल्या गालात हसतो. घरी शेखरची आई आणि मुलगा ओंकार. शेखरला पाहता क्षणी मेघा आवडते. बघण्याचा कार्यक्रम, मग जेवण आणि नंतर मग तो तिला गणपतीपुळ्याला जाण्यासाठी स्टँडवर सोडायला जातो. मेघा तिच्या अटी अशा सांगते की त्यांनी नाहीच म्हणावं. आणि त्याची मात्र एकच अट असते की फक्त आणि फक्त ओंकारची आई व्हावं, दुसरं मूल नको. मेघा त्याला वेळ मागते. लक्झरी बस लागलेली असते, ती बसमध्ये बसते. बस हल्ल्यावर मेघा मोकळा श्वास घेते. जाताना शेखर मोठ्या अपेक्षेनं तिच्याकडे बघतो, पण तिचा चेहरा निर्विकार असतो, कारण आईला दिलेला शब्द पाळलेला असतो. बास. मेघा बाहेरचं सृष्टी सौंदर्य निहाळत असते. कानात हेडफोन असतो. पुढे आल्यावर ट्रॅफिक जाम झालेली असते, त्यामुळे बस थांबते. 5, 10, 15 मिनटं जातात. लोकांचे पेशन्स सुटायला लागतात. काही हौशी मंडळी आधीच उतरून पुढे जाऊन बघून परतताना दिसतात. मेघा एकाला विचारते, "काय झालंय?" तर तो सांगतो की दरड कोसळली आहे, 1.5-2 तासांपेक्षा जास्त वेळ लागणार आहे. मेघाने त्याला विचारलं की सध्या आपण आहोत कुठे, तर त्यांनी सांगितलं की आपण आंबा घाटात आहोत. बसमधले सोबत आलेले खाली उतरून पावसाचा, निसर्गाचा आनंद घेण्यात दंग असतात. एकटी मेघा बसमध्ये असते. तेवढ्यात बाजूला एक कार येऊन थांबते. बराच वेळ ट्रॅफिक हलण्याचं चिन्ह दिसत नाही, म्हणून कारमधले ड्रायव्हिंग सीटवरची व्यक्ती विंडो खाली करते. मान बाहेर काढून बघण्याचा निष्फळ प्रयत्न करते. मेघाला ते बघून हसायला येतं. ती पुन्हा मोबाईलमध्ये डोकं घालते. तो कारवाला बाजूच्या बसकडे नजर टाकतो आणि चमकतो, पण पुन्हा पुढे बघत बसतो. मेघाची नजरही त्या कारवाल्याकडे जाते आणि तिला तो मल्हार असल्याचा भास होतो. ती स्वतःशीच पुटपुटते की कालपासून का सारखा तोच तोच येतोय मनात, डोक्यात आणि आता नजरेसमोर सुद्धा. ती डोळे बंद करून घेते. कारवाला तिच्याकडे बघतो आणि बघतच राहतो थोडा वेळ. त्याच्या तोंडून पुसटसं निघतं,
मेघा? ती ऐकते, डोळे उघडून बघते. दोघांची नजरानजर होते. मल्हार हात हलवतो. तीही न राहून हात हलवते. तो कारचं दार उघडतो, खिडकीजवळ येतो. कुठे? गणपतीपुळे. तू? तुम्ही? मल्हार मागे वळून आश्चर्यानं बघत विचारतो, आम्ही? नाही, मी एकटाच जातोय गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला. अरे आत बस ना, भिजतोयस. मला आजही आवडतं भिजायला. तू येतेस का? आपण बरोबर जाऊयात. आपल्याला एकाच ठिकाणी तर जायचं आहे. चल सोबत जाऊ. इतक्या वर्षांनी त्याला बघून तिला आनंद झाला होता. तिलाही मोह आवरत नाही. ती बॅग घेऊन खाली उतरते. जाताना ड्रायव्हरला सांगते. मल्हार कारमध्ये बसतो. तो खूप आनंदात दिसतो. मेघा कारमध्ये बॅग ठेवते आणि बसण्याऐवजी गाड्यांच्या रांगा ओलांडून हॉटेलमध्ये जाते. 2 प्लेट गरम गरम कांदा भजी आणि तिथल्या मुलाला चहा घेऊन यायला सांगते. तिच्या मागे मागे तो मुलगा थर्मास घेऊन येतो. ती कारमध्ये येऊन बसते आणि त्याच्याजवळून चहा घेऊन मल्हारला देते. ती स्वतःला एक घेते. अरे ओ ग्रेट. तुला अजूनही लक्षात आहे आपला वीक पॉईंट? गरमागरम भजी आणि चहा. मी तीच आहे. आणि तू? तुला काय वाटतं? नाही, माहीत नाही. त्यालाही मस्करी सुचते. मी तोच आहे, मल्हार मोकाशी. मुलांचं थोडंच आडनाव बदलतं. तुझं आडनाव काय आहे आता? मेघा एक दीर्घ उसासा टाकत म्हणते, तेच आहे. मी नाही लग्न केलं. का? थांबली होतीस? हो. अगं मग त्या दिवशी का नाही थांबलीस? 12 वर्ष थांबावं लागलं नसतं. हाच दिवस होता ना, 26 जुलै. आजही 26 जुलैच आहे. आणि इतका कसला राग आला होता तुला की तू न बोलता निघून गेलीस? नंतर सगळ्यांशी संपर्क तोडून टाकलेस, मुंबई सोडली. तू सुद्धा 4 पावलं पुढे नाही आलास. माझं रागवणं तर स्वाभाविक होतं ना. मी पण रागात होतो. माझं चुकलं होतं. मी तुझं नाही हेच गृहीत धरलं होतं पिकनिकसाठी. आणि दुसऱ्या दिवशी तू भेटायला येणार हे कळल्यावर स्वप्ना म्हणाली की बरेच दिवसांपासून मेघाशी भेटणं होत नाही आहे, तेव्हा मी आणि अनिमेशसुद्धा येतो म्हणून ते दोघं आले होते. मी नव्हतं बोलवलो त्यांना. मी उगाच चिडले तिच्यावर. आता पश्चाताप होतोय. तिची माफी मागायला हवी. तुझ्याकडे नंबर असेल ना? हो, बट शी इज नो मोर. काय? त्या दोघांचा कार ॲक्सिडेंट झाला. त्यांचं लग्न होऊन आठवडाच झाला होता फक्त. आई गं, मला खूप दुःख होतं आहे. मी स्वतःला या गोष्टीसाठी कधीच माफ नाही करू शकणार. मेघा, अगं आयुष्यात एखादी गोष्ट तुटण्या एवढी ताणू नये. हो रे, चुकलंच माझं. तू माझ्यासाठी लग्न नाही केलंस ना? हो, वाट बघत होते. शेवटी आज आईवडिलांच्या हट्टाखातर मी आयुष्यात पहिला मुलगा बघितला. मुलगा नाही, एका मुलाचा वडील आहे तो. बायको वारली आहे, आई थकली आहे म्हणून तडजोड. त्याचा होकार आहे. तो मला माझ्या आईवडिलांसकट स्वीकारायला तयार आहे. तुझा काय निर्णय आहे? नाही, सध्या तरी काही समजत नाही. द्विधा मनस्थितीत आहे मी. तुझा संसार कसा सुरू आहे? अच्छा, छानच सुरू आहे. शांत शालीन बायको आहे. कधी चिडत नाही. मी खूप प्रेम करतो तिच्यावर. दिवस रात्र बरोबर असतो तिच्या. तिच्यामुळेच आज स्वतःचा 3 BHK फ्लॅट, 4 व्हीलर आणि अजून इतर लक्झरी लाईफ मेंटेन करू शकतोय मी. बाबा गेले. आई आहे, पण मुलबाळ नाही. ओ. मेघाला वाईट वाटतं. आपण इतके दिवस याची वाट बघत होतो आणि हा लग्न करून मोकळा सुद्धा झाला. पहिलं प्रेम फक्त काय मुलींनीच विसरायचं नसतं का? या लोकांना काही भावना नसतात? बराच वेळ शांततेत जातो. तेवढ्यात आईचा फोन येतो. अगं, शेखरचा फोन होता. काय ठरलं? काय सांगतेस आई? शेखरचा फोन होता लगेच? अगं, पण मी सांगितलं होतं की मला वेळ हवा आहे. हो अगं, म्हणजे घर लोक आवडले का? मला बाई हुरहुर लागली आहे म्हणून विचारते मी.
बरं, मी आज मंदिरात जाऊन आल्यावर कळवते होकार. तोवर तुम्ही प्लीज सध्या बोलू नका. मला बाप्पांचा कौल घ्यायचा आहे. एवढं बोलून मेघा फोन ठेवते. अभिनंदन अभिनंदन. लग्नाला आईला बायकोला घेऊन येशील? हो येईल ना, आई येईल, पण ती नाही येऊ शकणार. का? तिला वाईट वाटेल ना, तिची होणारी सवत दुसऱ्याशी लग्न करतीये. आणि मलासुद्धा. तुला काय वाईट वाटायचं आहे? तू तर लग्न करून मोकळा झाला आहेस आणि तिच्यावर प्रेम पण करतो आहेस. हळू बोल, तिला ऐकू जाईल. मागे बसली आहे ती. आर यू जोकिंग? नो. ती काय बॅगमध्ये आहे? काय कम्प्युटर? हो मॅडम. तुमच्याशिवाय दुसरं कोणीच नाही माझ्या आयुष्यात. मी सुद्धा वाट बघत होतो, शोधत होतो. शेवटी आज सापडलात तुम्ही. पण मला उशीरच झाला वाटतं. नाही मल्हार, अजून उशीर नाही झाला. विल यू मॅरी मी? हो, पण माझी अट आहे की माझ्या आईवडिलांसकट मला स्वीकारायला हवं. मान्य आहे, मान्य आहे. खरं तर मी हे 12 वर्षांपूर्वीच ठरवलं होतं. आज आपली भेट अचानक होईल असं वाटलंही नव्हतं. मी सुद्धा आईने आग्रह केला म्हणून गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला निघालो होतो. कालपासून तुझी खूप आठवण येत होती. आई म्हणाली एकदा देवाला मनापासनं माग. खूप जागृत देवस्थान आहे. मानलं बुवा. तू मानत नव्हतास ना? मी पण जर आज शेखर सानेंना भेटायला आले नसते तर आपली भेट झाली नसती. म्हणजे आपल्या आईमुळे आणि गणपती बाप्पामुळे आपण पुन्हा भेटलो. तेवढ्यात हळूहळू गाड्या पुढे जायला लागतात. पावसाचा जोर वाढायला लागतो. मल्हार काचा वर करतो. जोरदार वीज कडाडते तशी मेघा मल्हारला बिलकते. मल्हार तिला जवळ घेतो आणि मेघा आय लव्ह यू. लव्ह यू टू. आणि FM गाणं सुरू होतं. रिमझिम गिरे सावन सुलग सुलग जाए मन भीगे आज इस मौसम में लगी कैसी ये लगन रिमझिम गिरे सावन. आणि मेघा मल्हार 12 वर्षांनी पुन्हा जवळ येतात. कायमचे. श्रोतेहो, अनघा लिखिते यांच्या लेखणीतनं साकारलेली कथा मेघा मल्हार कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा. मित्रपरिवारात, नातेवाईकात या कथेचा व्हिडिओ शेअर करायला काहीही हरकत नाही. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा वेगळ्या लेखकाच्या वेगळ्या कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.